Hello students, good day to all of you. Today we are going to study Organization of Commerce subject chapter number 3 Entrepreneurship Development. So in this lecture we are going to study concept of entrepreneur and definitions of entrepreneur. So the concept of entrepreneur is different from industry to industry, country to country as well as from time to time. Whether it is a large scale industry, small scale industry, there are number of industries existed in the market. मग एंटरप्रिनरची कन्सेप्ट कशी असणार आहे, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये डिफरंट असणार आहे. स्मॉल स्केलमध्ये डिफरंट असेल, लार्ज स्केलमध्ये डिफरंट असेल. अगेन कंट्री टू कंट्री, इंडियामध्ये डिफरंट असणार आहे, अमेरिकेमध्ये त्याची कन्सेप्ट डिफरंट असणार आहे. अगेन फ्रॉम टाईम टू टाईम, पास्ट पिरियडमध्ये एंटरप्रिनरची कन्सेप्ट डिफरंट होती, आता त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस झालेत मॉडर्न टाईम्समध्ये, सो इट इज डिफरंट. इकॉनॉमिस्ट नेवर हॅड अ कन्सिस्टंट डेफिनेशन ऑफ एंटरप्रिनर ऑर एंटरप्रिनरशिप. त्याचं एक परफेक्ट डेफिनेशन इकॉनॉमिक्सला अजून काही मिळालं नाही, एंटरप्रिनरचं पण नाही आणि एंटरप्रिनरशिपचं पण नाही. द वर्ड एंटरप्रिन्युअर कम्स फ्रॉम द फ्रेंच वर्ड एंटरप्रेनरी. इट मीन्स टू अंडरटेक, the new type of activities, comes with new ideas, innovative ideas and undertake activities. So to undertake, काहीतरी करायचं आहे त्याला, असा एक पर्सन आहे एंटरप्रिनर. म्हणजेच काय, एक असा पर्सन की त्याला काहीतरी करायचं. An entrepreneur is a person who start a business and is willing to risk loss in order to make money. So it is any type of person, कोणत्याही टाईपचं पर्सन असणार आहे, who comes with new ideas, innovative ideas to start a business activity and is willing to bear the risk of losses. मतलब कशासाठी ते लॉसेस बेअर करणार आहे, त्या रिस्क कशासाठी बेअर करणार आहे, इन ऑर्डर टू मेक मनी, पैसे मिळवण्यासाठी. The common keyword businesses and risk are interrelated. So these two words, business and risk, are interrelated. Why they are interrelated? Because whenever any type of persons doing business activities, there are risks also beared by the दिस टाईप ऑफ पर्सन्स. कोणताही पर्सन असेल तर त्याला बिझनेस करायचा आहे, कोणताही स्मॉल बिझनेस असेल, लार्ज स्केल बिझनेस असेल, सो ही bears risk also. If there is no real business or risk, a person cannot be called as an entrepreneur. So entrepreneur केव्हा असणार आहे, जेव्हा तो रिस्क बेअर करेल किंवा रिअल बिझनेस ॲक्टिव्हिटीज. फॉर एक्झाम्पल एखादा शॉपकीपर आहे, त्याचा ग्रोसरी स्टोअर आहे, तो जेव्हा ॲक्च्युअलमध्ये डील करतो आहे कस्टमरशी, जेव्हा तो लॉसेस बेअर करतो आहे, म्हणजेच तो काय आहे, एंटरप्रेन्युअर आहे. सो देर आर सम पॉईंट्स इज टू बी गिवन फॉर द पर्पज ऑफ टू क्लिअर द कन्सेप्ट ऑफ एंटरप्रेन्युअर. म्हणजे कोण एंटरप्रेन्युअर असू शकतं? द स्मॉल बिझनेसमन हू हॅड फाउंडेड युअर नेबरहूड ग्रोसरी शॉप इज ॲन एंटरप्रेन्युअर. एखादा तुमच्या एरियामध्ये जर एखादा ग्रोसरी शॉप आहे आणि त्या ग्रोसरी शॉपचा जो शॉपकीपर आहे तो काय असणार आहे, एंटरप्रेन्युअर असणार आहे. सेकंड वन, द फाउंडर ऑफ द स्टार्टअप लॉन्ड्री सर्व्हिस अक्रॉस द स्ट्रीट इज ॲन एंटरप्रेन्युअर. एखादा लॉन्ड्री सर्व्हिस प्रोव्हाइड करतो तर तो काय असणार आहे, एंटरप्रेन्युअर. द फाउंडर ऑफ द मल्टीबिलियन रिलायन्स कंपनी लिमिटेड विथ हिज हायटेक वर्ल्ड लिडिंग ॲप्लिकेशन इज ॲन एंटरप्रेन्युअर. मग आता रिलायन्स कंपनी लिमिटेडचा जो फाउंडर आहे तो पण काय आहे, एंटरप्रेन्युअर. द फ्रीलान्सिंग प्लंबर who works for himself and unclogs your drains is an entrepreneur. म्हणजे एखादा प्लंबर आहे आणि तो तुमचे जे काही फॉर एक्झाम्पल ब्लॉकेज आहे, ड्रेनेज आहे, तो क्लिअर करतो आहे, म्हणजेच तो काय आहे, एंटरप्रेन्युअर आहे. So entrepreneurship means the willingness of an individual to start a new business venture by taking risk and managing it in this technology enabled competitive global environment. So he is any type of person, whether it is rich, poor, medium type of person, anyone come in the front with their innovative ideas, start their business activities,
new business venture by taking risk of losses and uncertainties and managing it. मग ती रिस्क तो मॅनेज पण करतो आहे विथ न्यू टेक्नॉलॉजीज. सो त्या तो ज्या रिस्क मॅनेज करतो आहे कशासाठी करतो आहे, टू कम्पीट विथ द कॉम्पिटिटर्स. The entrepreneurs are passionate to innovate, lead, invent, or pioneer with a disruptive product or technology. So he comes with new ideas, innovative ideas, with new products. Such products can be distributed to the customers. त्याची एखादी नवीन टेक्नॉलॉजी आहे किंवा एखादं न्यू आयडियाज आहेत, न्यू प्रोजेक्ट्स आहेत, न्यू प्रोडक्ट्स आहेत, तो स्वतः घेऊन येतो आहे, त्या आयडियाज घेऊन येतो आहे, ते प्रोडक्ट्स घेऊन येते. कशासाठी? कस्टमर्सला सॅटिस्फाय करण्यासाठी. The size of the business, the type of work involved, the age or the formal education of the entrepreneur, etc., does not restrict the entry of the entrepreneur. So any person can become the entrepreneur. There is no restrictions about the size of the business, whether it is small type of business, large type of business, the type of work. कोणत्याही टाईपचं वर्क असेल, त्याच्यामध्ये एखादा आईस्क्रीम पार्लर असेल, ग्रोसरी शॉप असेल किंवा आणखीन कोणतं शॉप असेल. द एज ऑर द फॉर्मल एज्युकेशन, एज पण त्याच्या रिस्ट्रिक्शन नाही आहे, कोणत्याही एजचा असेल, फॉर्मल एज्युकेशन रिक्वायर्ड नाही आहे. सो देर इज नो रिस्ट्रिक्शन टू बिकम ॲन एंटरप्रिनर. एनी टाईप ऑफ पर्सन कॅन बिकम द एंटरप्रिनर. Any type of person can start their business activities. Similarly, the label of success or failure also does not matter. मग त्याच्या आता फॉर एक्झाम्पल एखादा अगोदरचा बिझनेस असेल, त्याच्यामध्ये त्याला फेल्युअर्स मिळाले, तो परत दुसरा एखादा बिझनेस स्टार्ट करू शकतो. म्हणजे तिथे लेबल ऑफ सक्सेस किंवा एखादं फेल्युअर मॅटर करत नाही. तो एकदम चांगला एंटरप्रिनर आहे, सक्सेस मिळालं आहे त्याला, मग तो दुसरा बिझनेस स्टार्ट करू शकत नाही असं नाही. तो दुसरा एखादा बिझनेस पण स्टार्ट करू शकतो. किंवा अगोदर त्याला लॉसेस मिळालेत म्हणून तो स्टार्ट करू शकत नाही असं काहीच नाही मॅटर करत. Entrepreneurs are the people who have the courage to offer and to share an idea or a product or a service with the world. So, whenever entrepreneurs comes with their new ideas, products, projects, etc. So, this type of ideas, product and project they share with the world. जे पण कस्टमर्स आहेत वर्ल्डमध्ये किंवा पब्लिक आहे, पॉप्युलेशन आहे, त्यांच्यासोबत तो काय करतो, शेअर करतो. दे ट्राय टू मेक मार्केट अ बेटर प्लेस वेअर द नीड्स ऑफ कन्झ्युमर्स कॅन बी सॅटिस्फाईड. लाईक अंबानी, अगेन टाटा, बिर्ला, एक्सेट्रा. सच टाईप ऑफ biggest entrepreneurs who provide best services to their customers. So next is definitions. So there are two definitions. First one, Howard Stevenson, a long-time professor at Harvard Business School, defines entrepreneurship is the pursuit of opportunity beyond resources control. So entrepreneur is the person who comes with new ideas, manage the resources, utilize the resources, or organize the resources. Come with new ideas and manage the resources, organize the resources. Second one, Webster Dictionary gives a definition. An entrepreneur is a person who starts a business and is willing to risk loss in order to make money. So, he is a person who start business activities. मग तो का स्टार्ट करतो बिझनेस ॲक्टिव्हिटीज? त्याला काहीतरी हवं असणार आहे. का असणार आहे? प्रॉफिट विथ द इंटेन्शन टू अर्न मनी. पैसे मिळवायचेत म्हणून तो बिझनेस स्टार्ट करतो. एक्स्ट्रा मनी त्याला हवं आहे. मग त्याच्यासाठी तो काय करतो आहे? ही बेअर्स द रिस्क ऑफ लॉसेस ऑल्सो, अनसर्टिनिटीज. म्हणजेच काय, तो एंट्रीप्रिन्युअर आहे. So today we studied concept and definitions of entrepreneur. In the next lecture we are going to study characteristics of an entrepreneur. Till then, thank you.